तुम्ही कधी लक्ष दिलंय का? घरात पैसा येतो पण टिकत नाही किंवा जितकी मेहनत करता तितकं फळ मिळत नाही. काही लोक म्हणता नशीब खराब आहे, पण खरं कारण काही वेगळंच असतं. वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरात अशी एक चूक असते जी तुमच्या पैशाचा प्रभाव थांबवते. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे 90% लोक ही चूक रोज करत असतात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ती एक मोठी चूक, तिचं कारण आणि त्याच्यावरचे सोपे उपाय सांगणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण कदाचित तुमच्या आयुष्यातील आर्थिक समस्या यामुळेच असू शकता. वास्तुशास्त्रानुसार घरात पैशाचा प्रभाव म्हणजे ऊर्जा प्रभाव असतो आणि ही ऊर्जा मुख्यतः येते घराच्या मुख्य दरवाजातून. हो, मुख्य दरवाजा म्हणजे तुमच्या घराचं एनर्जी गेट आहे. जर इथे चुकी झाली तर पैसा येण्याआधीच अडतो. ती एक मोठी चूक काय आहे? घराच्या मुख्य दरवाजासमोर घाण, अडथळे किंवा चुकीची मांडणी असते, जसं की चपलाचा ढीग, कचरा, तुटलेल्या वस्तू, अंधार, बंद किंवा जाम दरवाजा. वास्तूनुसार प्रत्येक दिशेला एक ऊर्जा असते आणि जेव्हा तुमच्या घराचा प्रवेशद्वार अस्वच्छ किंवा अडथळ्यांनी भरलेला असतो तेव्हा सकारात्मक ऊर्जा आत येत नाही, नकारात्मक ऊर्जा वाढते आणि पैशाचा प्रभाव थांबतो. उदाहरण, समजा तुमच्या घरात रोज पाणी येतं पण पाईपमध्ये कचरा अडकला तर पाणी येणार नाही ना. तसेच पैसा हा एक फ्लो आहे आणि मुख्य दरवाजा म्हणजे तो पाईपलाईन आहे. खूप लोक माझ्याकडे म्हणतात, भाऊ खूप मेहनत करतो पण पैसा टिकत नाही. पण जेव्हा मी त्यांचं घर पाहतो तर मुख्य दरवाजाजवळ घाण, चपलाचा ढीग, अंधार आणि तेव्हा कळतं की समस्या नशिबात नाही तर वास्तूत आहे. आता उपाय काय? मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवा, चप्पल व्यवस्थित ठेवा, समोर नाही. दरवाजाजवळ प्रकाश ठेवा, दरवाजा अडथळ्यांशिवाय उघडला पाहिजे. शुभ चिन्ह, स्वास्तिक किंवा तोरण लावा. दररोज सकाळी मुख्य दरवाजाजवळ पाणी शिपडा आणि एक छोटा दिवा लावा. हे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि पैशाचा प्रभाव सुरू होतो. लक्षात ठेवा, पैसा येणं हे नशीब असू शकतं, पण टिकणं हे तुमच्या घराच्या ऊर्जेवर अवलंबून असतं. आजच ही एक चूक सुधारा, बघा आणि फरक स्वतः अनुभवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा आणि अशाच अजून वास्तू टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मी आहे ॲस्ट्रो अभिराज. पुन्हा भेटूया एक नवीन विषयासोबत. धन्यवाद.